माझा आजचा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। शेतकरी प्रतिनिधींचा हा विषय आहे। माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा विषय आहे की त्या विषयामध्ये बँकेचं काहीतरी 5-7 करोड रुपयाचं लोन असताना तिथल्या माजी सभापती आणि संचालकांनी एक प्रॉपर्टी विक्रीला काढली। ती प्रॉपर्टीची जाहिरात ही मुंबईमध्ये केली आणि बाजार समिती ही माझ्या पाचोऱ्याची होती। अध्यक्ष महोदय, त्या प्रॉपर्टीची बाजार मूल्य ही 20 करोड रुपये आहे। त्याची शासकीय मूल्य ही 9 करोड रुपये असताना फक्त 4 करोड रुपयामध्ये ती प्रॉपर्टी विकली गेली। आम्ही अध्यक्ष महोदय त्याला गेल्या 2-4 वर्षापासून ती प्रॉपर्टी थांबवली, परंतु आज आमच्या इथल्या तहसीलदारांनी त्यांना पत्र दिलेलं असताना सुद्धा 50 लाख रुपये घेऊन ती प्रॉपर्टी आज ताब्यात देण्याचा प्रयत्न केला, किंबहुना ती दिली। आणि अध्यक्ष महोदय, आज तारीख असताना आम्हाला DRTA मुंबईनी आज स्टेटस को दिलेला आहे। माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, मी आदरणीय पणन मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानेन की ते जेवढं कर्ज होतं ते कर्ज फेडण्याकरता माननीय पणन मंत्री महोदयांनी लेखी उत्तर दिलं की मी 5 करोड रुपयाचं कर्ज तुम्हाला द्यायला तयार आहे। ही सगळी वस्तुस्थिती असताना एका मंत्र्याच्या दबावाखाली 50 लाख रुपयाचं आमिष घेऊन त्यांनी त्या ठिकाणी आज तो ताबा दिला। माझी माननीय मी पत्र दिलेलं नाही, त्याच्यामुळे मी नाव घेऊ शकत नाही। मी पत्र दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी सभागृहामध्ये कुठल्या मंत्र्याचं नाव घेणार नाही। परंतु माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय पणन मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आज त्या विषयामध्ये यांनी या ठिकाणी त्या चौकशीचे आदेश करावे आणि संबंधित तहसीलदाराला आजच्या आज सस्पेंड करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावे, अशा पद्धतीची विनंती करत असताना शेतकरी सभासदांची असलेली प्रॉपर्टी ही थांबवण्याकरता, ही वाचवण्याकरता मार्केट कमिटी कर्ज फेडायला तयार आहे, कर्ज भरायला तयार आहे। पणन मंत्री महोदय आम्हाला 5 करोड रुपयाचं कर्ज मंजूर करताय, मग ही प्रॉपर्टी विकण्याची गरज काय आहे? ही विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पणन मंत्री महोदयांना करतोय। मला या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर माननीय पणन मंत्री महोदय यांनी उत्तर द्यावं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या भ्रष्टाचारी तहसीलदाराला आत्ताच्या आत्ता सस्पेंड करावं, अशा पद्धतीची विनंती मी आज या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून करतो। मंत्री महोदय, नाही एकच मिनिट, नाही एक मिनिट, विरोधी पक्ष नेते त्यांचा जो मुद्दा बरोबर आहे का त्या ठिकाणी 5 कोटी रुपये जे त्यांनी कर्ज घेतला होता ते आजच माझ्याकडे आले आणि आजच्या आज आम्ही मीटिंग घेऊन त्यांना 5 कोटी रुपये कर्ज मंजूर केला। त्यानुसार आता ते त्यांना मुंबईमधून स्टे बी मिळाला, पण तहसीलदार महोदयांनी मध्यंतरी काहीतरी गडबड केली असं त्यांचं बोलणं आहे। नाही काय घेतले मला माहिती, परंतु यांचे 5 कोटी रुपये आम्ही तुम्हाला मंजूर केले, ते तुम्हाला देणार आहे आणि ती जागा परत आपल्या मार्केट कमिटी पाचोऱ्याची होणार आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय, मी माननीय महसूल मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत। मी माननीय महसूल मंत्री महोदयांचे, परंतु नुसते चौकशी नाही तर त्यांना निलंबित करावं अशा पद्धतीची मागणी करत असतानाच या ठिकाणी पणन मंत्री महोदय आहेत। पणन मंत्री महोदयांना देखील मी विनंती करतो की ती प्रॉपर्टी तुमची आहे आणि ती प्रॉपर्टी करोडो रुपयाची असताना जर का कवडीमोल किमतीत विकली जात असेल, शेतकऱ्यांना अंधारात ठेवून विकली जात असेल, तर त्या प्रकरणाची चौकशी आपण लावावी आणि त्या भ्रष्टाचारी तहसीलदाराला आजच्या सस्पेंड करावं, अशा पद्धतीची मी विनंती करतो। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन श्री चव्हाण के तहसीलदारांना तात्काळ निलंबित करण्यात येईल अध्यक्ष महोदय, आणि त्या संदर्भात आवश्यक ती चौकशी करण्याचे आदेश माननीय जळगाव जिल्हाधिकारी यांना त्या ठिकाणी देण्यात येतील। ही लक्षवेधी झाल्यावर देतो।